शिव फुले शाहू आंबेडकर आणि भारतीय संविधानाला अभिवादन करून आज या ठिकाणी अॅट्रॉसिटी बचाव हलकीनाथ आंदोलन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सक्सेस करण्याचा प्रयत्न करमाळ तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी केला। त्यांचा सर्वप्रथम या ठिकाणी मी अभिनंदन करतो। या ठिकाणी बरेच कार्यकर्ते आपले मत मांडण्यासाठी इच्छुक होते, पण टायमिंग आणि वेळ आणि माननीय केदार साहेब यांचं मत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे बरेच संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। त्यांनी या ठिकाणी पत्रक वगैरे आणलेले आहेत। त्याचप्रमाणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरमधून मातंग समाजचे लोक आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत। त्याचप्रमाणे चेमडा समाजचे लोक पण या ठिकाणी सहभागी होण्याचा प्रयत्न केला आहे। सिमकास्टन सो ट्रेनमध्ये ज्या जाती आहेत त्या जातीने अॅट्रॉसिटी बचाव करण्यासाठी येणे आपलं कर्तव्य आहे। आज या ठिकाणी आपण प्रास्ताविक करत असताना करमाळ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष माननीय दीपक पवार साहेबांनी या अॅट्रॉसिटी सर्व पार्श्वभूमी या ठिकाणी अतिशय सविस्तरपणे मांडलेली आहे। या ठिकाणी पत्रकार प्रफुल्ल दामोदरे यांनी जातीवादाचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे। 2002 मध्ये त्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये तब्बल 19 जणांना 4.5 वर्ष सक्त मजुरी आणि प्रति 5,000 रुपये दंड या ठिकाणी झालं दिसून येतं। म्हणजे 2002 पासून 2025 या सालापर्यंत म्हणजे साधारणतः 30 वर्ष संपूर्ण करमाळ तालुका हा अॅट्रॉसिटीच्या दहशतीमध्ये होता। अॅट्रॉसिटी म्हटलं की संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आपला जो कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता सुरक्षितता महसूस करतो आणि अॅट्रॉसिटीला विरोध करणारी जी लोक आहेत ते तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहात, तुम्ही पंचायत समिती सदस्य आहात किंवा तुम्ही सभापती आहात, याला तो भेट नाही। पण हा जो आहे महार मान चांदा ढोर वडर काही हा जो जात आहे या जातीमुळे तुम्हाला अॅट्रॉसिटी लागली जाते, म्हणजे या जातीला सन्मान आणि मान प्राप्त झालेला आहे। अॅट्रॉसिटीला वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे। अॅट्रॉसिटीचा संघर्ष हा फार मोठा आहे। एका बाजूला सांगितलं जातं की अॅट्रॉसिटी मजबूत आहे, अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक पुढे जामीन मिळत नाही। नुकता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सन्माननीय भूषण गवई साहेबांनी एक निकाल दिला की अॅट्रॉसिटीच्या केसमध्ये जे आरोपी आहेत, जे गुन्हेगारी आहेत, त्यांना अटक पुढे जामीन मिळणार नाही। हा निकाल 2025 चा लेटेस्ट 2 महिन्यापूर्वी दिला हा निकाल आहे। आणि दुसऱ्या बाजूला पोलीस स्टेशन मधून अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला नोटीस देऊन सोडून दिलं जातं। म्हणजे हा किती मोठा विरोधाभास आहे। एका बाजूला सुप्रीम कोर्ट म्हणतंय की अॅट्रॉसिटीच्या ऍक्ट मध्ये जो गुन्हेगार आहे, जो आरोपी आहे, त्याला अटक पूर्व जामीन मिळू शकत नाही। या अटक पूर्व जामीनसाठी अॅट्रॉसिटी मधलं जे अटक कलम आहे त्या अॅट्रॉसिटी कामचा या ठिकाणी सर्वात मोठा वापर केला जातोय। म्हणजे अॅट्रॉसिटी कलम मधलं, अॅट्रॉसिटी ऍक्ट मधलं जे 18 कलम आहे त्या 18 कलम IPC 438 हे शून्यवत करतं। मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे। म्हणजे IPC मध्ये 438 जे कलम आहे त्या कलमानुसार मर्डरचा गुन्हेगार असेल, हा मर्डरचा गुन्हेगार असेल, त्यापुढे बलात्काराचा गुन्हेगार असेल,
म्हणजे दखलपात्र जो गुन्हेगार आहे अशा दखलपात्र गुन्हेगाराला त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन मागण्याचा अधिकार हे आर्टिकल 438 देतं. पण ज्यावेळेस अॅट्रॉसिटी दाखल केली जाते त्यावेळेस अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये जे 18 कलम आहे ते 18 कलम या ठिकाणी 438 कलमाच्या वरचं होतं. म्हणजे या ठिकाणी 438 कलम हे शून्यवत होते. मग असा प्रकारचा जर निकाल सुप्रीम कोर्टामध्ये येत असेल तर या ठिकाणी विनयभंगाचा प्रकार घडलाय. एका दलित महिलेची कर्मचाऱ्याची छेडछाड करण्यात आली. त्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 75 या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. आणि अॅट्रॉसिटी मध्ये जे ऍक्ट मध्ये जे विनयभंगाचा प्रकार आहे हा विनयभंगाचा प्रकारचा विचार या ठिकाणी पोलीस प्रशासन करताना दिसून येत नाही. अॅट्रॉसिटी मध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही. पण अंमलबजावणी करणारा जो वर्ग आहे जो अधिकारी वर्ग आहे तो जातीवादी आहे. आणि तो आपला जो सवर्ण जो आरोपी आहे त्या आरोपीला सोडण्यासाठी त्या ठिकाणी सवर्ण अधिकारी असतात तो त्याला इस्तेमाल करण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी अॅट्रॉसिटी ऍक्टवर जे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे 35 जे कलम आहे ते कलम वरचढ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अधिकाऱ्यांनी केलेला आहे. हे वरचढ होऊ शकतं का? पुन्हा नोटीस देण्याचा काय अधिकार आहे? एखाद्या दखलपात्र गुन्ह्यामध्ये किंवा एखाद्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल त्याला पोलीस स्टेशनने नोटीस देऊन सोडून दिले पाहिजे असा नियम आहे. पण कुठल्या गुन्ह्यामध्ये आहे? अदखलपात्र गुन्ह्यामध्ये आहे. आणि अॅट्रॉसिटी हा दखलपात्र गुन्ह्यामध्ये येतो. दखलपात्र गुन्ह्याचा प्रकार म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही चोऱ्या करता, ज्यावेळेस तुम्ही खून करता, ज्यावेळेस तुम्ही मोठ्या प्रकारचे गुन्हे करता त्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट हा दखलपात्र गुन्हा आहे. या ठिकाणच्या अधिकारी माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही या ठिकाणी जे 35 कलमाचा इस्तेमाल केला ते भारतीय नागरिक संहिता 2023 चे जे 35 कलम आहे यामध्ये जे 75 आर्टिकल वापरलेलं आहे हे विनयभंगाचं आहे. या विनयभंगाच्या केसमध्ये 7 वर्षापेक्षा कमी त्या ठिकाणी शिक्षा आहे. म्हणून तुम्ही संबंधित आरोपीला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची नोटीस देऊन सोडून दिलेला आहे. पण या ठिकाणच्या पीआय आणि डीएसपीने हा विचार केला नाही की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2003 चे कलम 35(3) या कलमामध्ये जे अॅट्रॉसिटी मध्ये 35 कलम आहे ते अॅट्रॉसिटी मध्ये एक दलित महिला असल्या कारणाने ते अॅट्रॉसिटीच्या 3(1), 2(1), V2 असे जे कलम आहे हे कलम दखलपात्र गुन्हा आहे. आणि दखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी नोटीस देऊन सोडण्याचा अधिकार नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही 35(3) चा धिक्कार करत आहोत. या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे, या ठिकाणी पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे करमाळा तालुक्यामध्ये ज्या वेळेस आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या तुम्ही अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करून घेताल त्यावेळेस कदापिही भारतीय नागरिक संहिता सुरक्षा संहिता 2023 जे कलम 35(3) आहे याचा इस्तेमाल तुम्ही करू नका. आणि संबंधित अधिकाऱ्याने आपल्या कर्तव्यामध्ये कसोटी केली म्हणून अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये जे कलम 4 आहे त्या कलमाच्या अनुषंगाने डीवायएसपीवर आणि पोलीस प्रशासनावर त्याने कर्तव्यामध्ये कसोटी केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा अधिकार अॅट्रॉसिटी मध्ये कलम 4 देते. म्हणून पोलीस प्रशासनाला माझं आव्हान आहे जर तुमच्यावर कर्तव्यामध्ये कसोटी करण्याच्या संदर्भात जर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर करमाळा तालुक्यामध्ये यापुढे अॅट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर 35 आणि 3 या कलमाचा या नोटीसचा वापर कदापि करू नका. त्या अधिकाऱ्याला 100% आम्ही त्यावर घातल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे आवाहन करतो. म्हणून या ठिकाणी आपण सन्मानपूर्वक
माननीय गावस साहेबांनी निर्णय दिला त्या निर्णयाच्या अनुषंगाने आत्ताच त्या निर्णयाचा निकाल एक बाहेर पडलेला आहे. 1270 न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन फेटाळला आहे आणि 1270 न्यायालयामध्ये आपली पण विनयभंगाची केस आहे. आपली ताकद आपलं हे आंदोलन ज्या ठिकाणी पोलीस स्टेशनने नोटीस देऊन सोडून दिलेला जो आरोपी आहे त्याला 32 दिवस झाले तरी जामीन दिला जात नाही. यामुळे संपूर्ण प्रशासन व्यवस्था आणि जे महाविद्यालय आहे ते प्रतिष्ठित महाविद्यालय आहे ते राजकीय व्यक्तींचा अड्डा आहे. त्यामुळे तालुक्याचं जे राजकारण आहे त्या महाविद्यालयामध्ये हलवलं जातं. ते लोक सस्पेन्स मध्ये आहेत. या ठिकाणी परिस्थितीच्या विधीचा खाली ताबडतोब आता पुढे जाऊन मिळू शकला असता आणि त्या ठिकाणी आरोपींनी या ठिकाणी नामांकित चुकी दिले आहेत त्यांचं नाव या ठिकाणी मी घ्यायचा प्रयत्न करत नाही. पण या ठिकाणी मी आता जाता होता एकच गोष्टी समोर आहे. अॅट्रॉसिटी ऍक्ट हे आपले कवच कुंड आहेत. अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे म्हणून आपण सन्मानित जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारासारखं जगा शिरीसारखं जगू नका हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी आपल्याला एक आव्हान करणार आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट हा एक स्पेशल ऍक्ट आहे. त्याचं साधं उदाहरण मी देतो आणि थांबतो. स्पेशल ऍक्ट कशाला म्हटलं जातं आपल्या सर्वांना माहित आहे. शाहरुख खान हा चित्रपट अभिनेता आहे. त्याचा मुलगा आर्यन खान हा ड्रग्सच्या केसमध्ये पकडला गेला आणि त्या ठिकाणी सुनील वानखेडे जे शरीफाचे अधिकारी होते त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली. संपूर्ण भारत देशामध्ये खबर मागली. शाहरुख खानच्या मुलाला अटक केली गेली. शाहरुख खान हा प्रतिष्ठित आणि सर्व नेता अभिनेता आहे. तेव्हा पैशाचं काही कमी नाही. त्यांनी जर एखाद्या मुख्यमंत्र्याला फोन केला असता तर त्याची गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी ऐकलं असतं आणि त्याच्या मुलाला सोडून दिलं असतं. पण शाहरुख खान त्याच्या मुलाला 8 दिवस सोडू शकला नाही. त्या बाजूचं कारण जे आहे ते ड्रग्स ऍक्ट जे आहे तो ड्रग्स ऍक्ट हा स्पेशल ऍक्ट आहे आणि स्पेशल ऍक्ट मध्ये अटकपूर्व जामीनची तरतूद नाही. ज्याप्रमाणे ड्रग्स ऍक्ट हा स्पेशल ऍक्ट आहे आणि त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटी ऍक्ट हा देखील स्पेशल ऍक्ट आहे. त्यामुळे अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये देखील या ठिकाणी अटकपूर्व जामीन देता येत नाही. ही माननीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. आपली जी लढाई आहे ती विचारधारेची लढाई आहे. आपली जी लढाई आहे ही तत्वांची लढाई आहे. आपली जी लढाई आहे ती आंबेडकरांचीच लढाई आहे. यामुळे हा मोर्चा निघणं सर्वात जास्त गरजेचं होतं. कारण 2023 पासून करमाळ तालुक्यामध्ये अजित पटलाच्या कार्यकाळामध्ये जे माजी डीवायएसपी होते करमाळ तालुक्यामध्ये त्यांनी काम केले आहे. या डीवायएसपी अजित पटलाच्या कार्यकाळामध्ये साधारणतः 12 ते 13 अॅट्रॉसिटी म्हणजे जे आरोपी आहेत त्या आरोपीला 35 नोटीस देऊन त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सोडून दिलेला आहे. हा जो प्रकार चाललाय हा प्रकार फक्त करमाळ तालुक्यामध्ये नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही, नगर जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रकार चालू आहे. आणि म्हणून याचे राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आपण माननीय केदार साहेबांना इन्व्हाइट केलेला आहे. केदार साहेबाचा जो फॉलोअर्स आहेत ते फार मोठ्या प्रमाणात आहेत. ते संपूर्ण महाराष्ट्र फिरत आहेत आणि त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा कार्यक्रमाचा संच आहे. म्हणून मी या ठिकाणी विचार केला की आपल्या आंदोलनासाठी माननीय केदार साहेबांना बोलवलं पाहिजे. केदार साहेबांच्या माध्यमातून हे जे परिस्थितींची कलम आहे हे परिस्थितींचे कलम हे संपूर्ण त्या समाजामध्ये गेलं पाहिजे आणि आपला उद्देश सफल झाला पाहिजे. या उद्देशाने माननीय केदार साहेबांना आपण या ठिकाणी इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण करमाळ तालुक्यामध्ये जे काही आंदोलन केली ते सगळे यशस्वी आंदोलन झालेले आहे. न्यायपालिकेच्या आवारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बसवला पाहिजे. हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आपण 2010 साली केलं होतं. संपूर्ण राज्यामध्ये विशेष न्यायालयाची स्थापना केली पाहिजे यासाठी जे आंदोलन केलं होतं ते आपलं सक्सेस आंदोलन आहे. त्याचप्रमाणे संविधान सन्मान रॅली ही भारतामध्ये कोठेही निघत नव्हती. संविधान शब्द सर्वसामान्य बहुजन समाजाला
माहित नव्हता, त्यांना राज्यघटना शब्द माहित होता. पण कर्नाटक तालुक्यामध्ये 2000 सालामध्ये ज्यावेळेस संविधान सन्मान रॅलीचं आपण आयोजन केलं, तब्बल 17 वर्ष कर्नाटक तालुक्यामध्ये संविधान सन्मान रॅली काढली. त्याचा परिणाम असा झाला की संविधान सन्मान रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये संविधानाचा सन्मान केला जात आहे. ही कर्मभूमीची क्रांतीची ठिणगी आहे. म्हणून या ठिकाणी म्हणून 35 तुमची जी नोटीस आहे ती कर्नाटक तालुक्यातून माननीय केंद्र साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर फिरेल. आणि संपूर्ण राज्यभर फिरत असताना त्या ठिकाणचे तपासणी अधिकारी माननीय डीवायएसपी या सर्वांना एक समज देण्याचा प्रयत्न करणार आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये दखलपात्र गुन्हा असल्या कारणाने त्यांना त्या ठिकाणी नोटीस द्यायचा कुठल्या प्रकारचा अधिकार नाही. आणि अशा प्रकारचा अधिकार तुम्ही गैरवापर करण्याचा प्रयत्न करू नका. अॅट्रॉसिटी आमची जान आहे, अॅट्रॉसिटी आमची शान आहे आणि अॅट्रॉसिटीसाठी आम्ही माघारी पुढेही बघणार नाही. अशा मार्गाने या ठिकाणी मी विचारत होतो. पण संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये अॅट्रॉसिटी धोक्यामध्ये आहे. आणि अॅट्रॉसिटी धोक्यामध्ये असताना या देशामध्ये भारतीय राज्यघटना देखील धोक्यात आहे. माननीय सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय आहेत ते या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली जात नाही. या देशामध्ये राष्ट्रपती हा घटनात्मक प्रमुख असतो आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हे भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करणारे हे दोन मोठे पिलर आहेत, हे दोन स्तंभ आहेत. ज्या वेळेस या देशामध्ये भारतीय राज्यघटना धोक्यामध्ये येईल त्याच भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रपती आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश करत असतात. पण आपण विचार करूयात, या देशामध्ये राष्ट्रपती सुरक्षित आहे का? या देशामध्ये सरन्यायाधीश सुरक्षित आहेत का? माजी राष्ट्रपती रामदास कोविंद यांना 2018 मध्ये ज्या ठिकाणी राजस्थान म्हटलं जातं त्या राजस्थानमध्ये ब्रह्मदेवाचं एकच मंदिर आहे. आणि त्या ब्रह्मदेवाचं जे एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये रामदास कोविंद यांना प्रवेश नाकारला गेला होता. 2022 मध्ये या देशाच्या द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती ह्याला जगन्नाथपुरी या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश नाकारला गेला होता. आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर 2 दिवसापूर्वी तुराई नावाच्या वकिलाने कोर्टामध्ये बूट फेकून मारला. मग आज भारतीय राज्यघटना धोक्यामध्ये आहे. भारतीय राज्यघटना संशोधन करण्याचा जो कायदा आहे तो कायदा असुरक्षित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. म्हणून या ठिकाणी माझी सर्वांना विनंती आहे, जास्त वेळ झालेला आहे, आपल्याला या ठिकाणी वेळ पाठवू देणार नाही. माननीय केदार साहेब यांचं आपल्याला भाषण आणि मत ऐकायचं आहे. माननीय केदार साहेबांच्या माध्यमातून जे काही 35 तुमचं कलम आहे ते राज्यभर पोहोचायचं आहे. म्हणून या ठिकाणी मी सर्वांना विनंती करणार आहे, ज्याप्रमाणे अॅट्रॉसिटी बचाव हायगिनाज आंदोलन या ठिकाणी आपण केलेलं आहे त्याला निदर्शने असे म्हटले जातात. येत्या 26 नोव्हेंबरला संविधान दिनी अॅट्रॉसिटी बचाव हा राज्यव्यापी मोर्चाचा आपण लवकरात लवकर आयोजन करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यावेळेस आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात यावं अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय शिवराय.